हे पहा, आजपर्यंत आपण बेरीज वजाबाकी ह्या संख्या घेऊन संख्याच्या रूपाने मांडणी करून आपण त्यांची उदाहरणं सोडवलेली आहेत. आज आपण बेरजेची शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. परंतु बेरजेची शाब्दिक उदाहरणं पाहताना सरळ सरळ वाक्य जर दिलं की एका झाडावर 5 पक्षी होते, अजून तिथं 4 पक्षी आले, तर एकूण किती झाले, तर तुमच्या लगेच ते लक्षात येते 5 आणि 4 ची बेरीज करायची, ती आली 9. पण स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं उलट सुलट प्रश्न दिले तरी ते आपल्याला सोडवता आले पाहिजेत. आता आपल्यासमोर एक प्रश्न आहे पहा, एका संख्येतून 29,638 वजा केले असता उत्तर 47,048 मिळते, तर ती संख्या कोणती? बघा, गणित काय म्हणतंय, एका संख्येतून कोणती संख्या दिली आपल्याला माहित नाही, एका संख्येतून म्हणतंय, एका संख्येतून कोणती संख्या आहे आपल्याला माहिती नाही. एका संख्येतून 29,638 वजा केले, म्हणजे एका संख्येतून ती संख्या वजा केली असता उत्तर 47,048 मिळते, म्हणजे उत्तर तेवढं मिळतंय, म्हणजे वजाबाकी केल्यानंतर उत्तर एवढं मिळतंय, तर ती संख्या कोणती? शाब्दिक उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ते गणित वाचल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय दिलंय हे समजलं पाहिजे, काय विचारलंय हे समजलं पाहिजे, आणि आपण काय केलं पाहिजे हे समजलं पाहिजे. म्हणजे 3 गोष्टी बोललोय मी तुम्हाला, काय दिलंय, काय विचारलंय आणि काय केलं पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितलं मी? काय दिलंय, काय विचारलंय आणि काय केलं पाहिजे. ओके, आता आपण हे गणित पाहूयात. एका संख्येतून, म्हणजे ती कोणती संख्या आहे आपल्याला माहिती नाही, या संख्येतून वजा केले किती? 29,638. 29,638 वजा केले तर उत्तर 47,048 येतंय, म्हणजे उत्तर येते, म्हणजे वजाबाकी एवढी येते. ही झाली मांडणी. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुम्हाला मांडणी करता यायला पाहिजे. मांडणी केली की आपलं निम्म काम सोपं होतंय, आपल्याला पुढचं काम करायला सोपं जातंय. एका संख्येतून ही संख्या वजा केली एवढं उत्तर येते. आता हे संख्या मोठ्या मोठ्या येतात म्हणून घाबरून जायचं नाही. आता मी तुम्हाला हे गणित समजण्यासाठी एकदम सोपं गणित घेतो, मी तुमच्या बरोबर लक्ष देईन. बघा, एका संख्येतून 2 वजा केले, 3 शिल्लक राहिले. बघा, एका संख्येतून 2 वजा केले, 3 शिल्लक राहिले. 5 काय केलं तुम्ही? बोटावर मोजले. बरोबर, बोटावर मोजले, कारण संख्या लहान आहे. तुमच्या लगेच लक्षात आलं की बाबा किती मधून 2 घातले म्हणजे 3 शिल्लक राहतील, 3 शिल्लक राहतील. मग तुम्ही लगेच बोट मोजले आणि तुम्ही ते उत्तर काढलं. ओके, अजून पुढचं गणित घ्या. एका संख्येतून 4 वजा केले, 1 शिल्लक राहिला. पहा, एका संख्येतून 4 वजा केले, 1 शिल्लक राहिला. किती? मग कोणती संख्या येते? 5. बरोबर, तुम्ही काय करताय? बोटाच्या सहाय्याने ते करताय, कारण संख्या लहान आहे. का एक लक्षात ठेवा, गणित कोणतं असू द्या, लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, जो नियम असतो, नियम बोलतोय की, जो नियम असतो तो नियम सगळ्या गणितांना सारखाच असतो, त्या पद्धतीच्या सगळ्या गणितांना. आता ह्या गणितामध्ये तुम्हाला एक साधा सोपा नियम सांगतो, तो नियम तुम्ही सगळीकडे वापरायचा अशा पद्धतीच्या गणितामध्ये. आता पहा, तुम्ही बोट मोजून गेलेत, मी तुम्हाला वेगळी पद्धत सांगतो. जेव्हा तुम्हाला एका संख्येतून किंवा पहिली संख्या दिलेली नाही, ज्या संख्येतून ही संख्या वजा करायला सांगितली ती संख्या तुम्हाला दिलेली नसते, तेव्हाच हा नियम वापरायचा आहे. पहिली संख्या दिलेली नाही परंतु याच्यातून ही वजा करायची. जेव्हा तुम्हाला हे अशा पद्धतीने गणित असते, एका संख्येतून वजाबाकी करायची, किंवा असा संख्येच्या रूपाने जर मांडलेलं असेल, किंवा इथं चौकोन दिलाय आणि वजाबाकी चिन्ह देऊन एखादी संख्या दिली आणि पुढचं उत्तर दिलेलं आहे, तर अशा वेळेस संख्या लहान आहे म्हणून तुम्ही मोठं मोजून करू शकता, पण संख्या मोठा असतील तर तुम्ही कुठं मोठं मोजणार? एवढे मोठं मोजणं शक्य आहे का? नाही. मग त्याला नियम आहे. नियम काय नियम आहे? जेव्हा एका संख्येतून अशी कुठली तरी संख्या वजा करायची असते आणि उत्तर एवढंच आहे, तेव्हा या 2 संख्यांची बेरीज करायची. या 2 संख्यांची बेरीज करायची. तुम्ही म्हणता सर गणित तर वजाबाकीच आहे, मग बेरीज का करायची? जेव्हा एका संख्येतून, या पहिल्या संख्येतून ही संख्या वजा करायची असं गणित ज्यावेळी दिलेलं असतं, तेव्हा आलेली वजाबाकी आणि दिलेली दुसरी संख्या
दिलेली दुसरी संख्या, कारण पहिली संख्या तर तुम्हाला काढायची, ज्या संख्येतून वजा करायची ती संख्या तुम्हाला काढायची. त्यामुळं असं ज्यावेळेस गणित असेल त्यावेळेस काय करायचंय, वजाबाकीचं गणित आहे, दुसरी संख्या आणि आलेली वजाबाकी या दोघांची बेरीज करायची. किती आलेली दिसती? 3 आणि 2 यांची बेरीज केली. मग 3 समजा छोटी संख्या म्हणून तुम्ही करू शकता. 3 आणि 2 किती उत्तर आलं? 5. म्हणून इथं 5. हे लक्षात घ्या. सेम तसंच नियम तोच. मी तुम्हाला काय सांगितलंय, एकाच पद्धतीचे जर गणित असतील तर संख्या कितीही लांब कितीही मोठी असू द्या, नियम तोच असतो एकाच पद्धतीच्या गणितासाठी. आता हे बाब दुसरं गणित आपण तसंच घेतलंय. एका संख्येतून 4 वजा करायचे तेव्हा 1 शिल्लक राहते. बघा पहिली संख्या दिली का नाही, वजाबाकी करायची आणि त्या संख्येतून किती घालायचे? 4. आलेली वजाबाकी किती? 1. सेम तसा तोच नियम, या दोघांची बेरीज करायची. 4 अधिक 1 बरोबर 5, म्हणजे झालं 5. मग आता मला सांगा, हाच नियम सेम तसंच गणित इथं आहे बघा. एका संख्येतून ही संख्या वजा केलेली एवढं उत्तर येते. मग आता कोण सांगतं बरं? ह्याच्यावर तुम्हाला कळालं असेल की सर काय करते, काहीतरी नियम सरांनी सांगितलाय. आता मी तुम्हाला नियम सांगितलाय, काय केलं पाहिजे कोण सांगतंय? कोणाकोणाची बेरीज? शाबास, बरोबर सांगताय तुम्ही. कोणाकोणाची बेरीज करायची? ही संख्या आहे, हिची किती सांगा, संख्या किती ती? 29,638. आणि दुसरी संख्या कोणती? 47,48. या दोघांची बेरीज करायची. या दोघांची बेरीज केली, जे उत्तर येते ती इतकी संख्या आहे. पण हे कधी? जेव्हा एका संख्येतून, म्हणजे कोणत्या संख्येतून वजा करायचं ते तुम्हाला दिलेलं नसतं, तेव्हा हा फिक्स नियम आहे. या नियमाने सोडायचं. एका संख्येतून ही संख्या वजा करायला सांगितली, एका संख्येतून ठराविक एखादी संख्या वजा करायला सांगितली जाते आणि एवढी वजाबाकी राहते असं सांगितलं जातं, तेव्हा हा नियम वापरायचा आहे. मग आपण याची बेरीज करूयात. 29,638 अधिक 47,048 या दोघांची बेरीज करायची. 8 मध्ये 8 मिळवले, 8 आणि 8 16. हातचा आला 1. बेरीज नेहमी उजव्या हाताकडूनच चालू करायची, लक्षात ठेवा. उजव्या हाताकडूनच. पहिलं घर असतं एककाचं. बेरीज असू द्या वजाबाकी असू द्या, नेहमी उजव्या हाताकडूनच सुरुवात करायची असते. उजव्या हाताकडून पहिलं घर असतं एककाचं. 8 आणि 8 16. हातचा आला 1. तुम्ही जेव्हा 1 इथं लिहिला तरी चालतो, इथं लिहिला तरी चालतो. 4 आणि 3 7 आणि 1 8. 6 मध्ये 0 मिळवले 6. 9 आणि 7 16. हातचा आला 1. 4 आणि 2 6 आणि 1 7. उत्तर आलं 76,686. पर्यायामध्ये बघा पुढे 76,686. किती नंबर आहे? नंबर 4. येते लक्षात? अशा पद्धतीनं जरी तुम्हाला गणित वजाबाकीचं दिसतं इथं, तरी त्याच्यामध्ये कोणती क्रिया दडलेली आहे? बेरीज. फक्त ती कुठल्या दोन संख्यांची बेरीज करायची, कुठल्या दोन संख्येची वजाबाकीच्या रूपात मांडणी करायची, हे तुम्हाला समजलं पाहिजे. एका संख्येतून म्हटलंय म्हणजे याचा अर्थ ती संख्या दिलेली नाही. एका संख्येतून ही संख्या वजा करायची. तुम्हाला समजण्यासाठी मी काय केलं, लहान लहान संख्या घेतल्या आणि आपल्याला नियम समजून घेतला. आधी आपण काय नियम आहे, कसा नियम तयार होतो, तो नियम समजून घेतला की तुम्ही अशा पद्धतीचे गणित तयार करू शकता. मग तुम्ही फक्त नंतर काय करू शकता, इथले संख्या बदलल्या की तुम्ही लगेच नवीन गणित घेऊ शकता. हे लक्षात घ्या. फक्त इथल्या संख्या बदलायच्या. आपण आता त्या पद्धतीची पण गणित घेऊ. फक्त बघा तुमच्या लक्षात येईल, फक्त इथल्या संख्या बदलतात. ओके, तर आपण नवीन गणित घेऊ. आपण आता नवीन उदाहरण घेतलंय. एका संख्येतून 4,389 वजा केले असता उत्तर 7,381 मिळते. तर ती संख्या कोणती? लक्षात घ्या, गणित शाब्दिक उदाहरण जेव्हा दिले जाते किंवा कोणतेही उदाहरण असू द्या, आपल्याला त्या उदाहरणाला आधारित 3 प्रश्न स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे ते. एक म्हणजे काय दिलंय, काय विचारलंय आणि काय केलं पाहिजे. हे 3 प्रश्न आहेत. काय दिलं हे समजलं पाहिजे आपल्याला. एका संख्येतून कोणती संख्या माहित नाही आपल्याला, ही एक संख्या आहे, कोणती संख्या ती माहिती नाही. एका संख्येतून किती वजा करायची आहेत? 4,389 वजा करायचे तर किती राहिले म्हणते ते? 7,381. असं गणित तयार झालं म्हणजे तुमची पहिली पायरी जमली. वा, पहिली पायरी म्हणजे तुम्ही निम्मा किल्ला जिंकला, इथपर्यंत आला म्हणजे. आता ही मांडणी केली की पुढे सोपं आहे, पण मांडणी करता यायला पाहिजे. मग आता अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी गणित आता पाहिलेली. तर आपण काय नियम तयार केला त्यावरून?
काय नियम तयार केला असे ज्यावेळेस तुम्हाला दिसतं त्यावेळेस काय नियम तयार केला आपण बेरीज बेरीज करायची कोणत्या दोन संख्येची बेरीज करायची आपल्याला 4389 हिची एकट्याचीच बेरीज करायची असते का मग या दोघांची बेरीज करायची आपल्याला 4389 आणि 7381 मग त्याला मांडूयात आपण अधिक 7381 बघा आता 9 मध्ये 1 मिळवला किती झाले 10 मग इथं 10 लिहू का एक फक्त शून्य लिहू व्हेरी गुड इथं बेरीज करताना नेहमी उजव्या हाताकडूनच करायची मी तुम्हाला वारंवार सांगतो की बेरीज क्रिया असेल वजाबाकी क्रिया असेल गुणाकार क्रिया असेल उजव्या हाताकडूनच सुरू होतात 9 मध्ये 1 मिळवला 10 झाले इथं शून्य मानला हातचा गेला 1 8 आणि 8 16 16 मध्ये 1 मिळवला किती झाले 17 हातचा आला 1 तो हातचा तुम्ही इथं मांडू शकता किंवा वर पण मांडू शकता कुणीकडे मांडा फक्त एकाच ठिकाणी मांडा आणि बेरीज करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच मुलांकडून हातचा मिळवायला जातो तो हातचा मिळवायचं विसरायचं नाही 3 आणि 3 6 त्यामध्ये एक हातचा मिळवला 7 7 आणि 4 11 बघा 11770 पुढे पर्याय 11770 11770 11000 हा पर्याय नंबर 3 आलं लक्षात अशा पद्धतीनं अशी वेगवेगळी गणितं तुम्ही केली सरावाने तुम्हाला ते एकदम सहज समजणार ओके